आज नागपूरमध्ये होणारा जे.पी. नड्डा यांचा दौरा रद्द झालेला आहे। नड्डांच्या ऐवजी स्मृती इराणी भाजप युमोच्या या संमेलनाला संबोधित करणार आहेत। भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची नवी दिल्लीमध्ये मीटिंग होणार आहे आणि त्यामुळे नड्डा यांचा नागपूरचा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळते। रजत वशिष्ठ या संदर्भातले अपडेट देतील। रजत, अमोल, आज दुपारी 3 वाजता जे.पी. नड्डा नागपुरात येऊन 4 वाजताच्या सुमारास नमो राष्ट्रीय संमेलनात सहभागी होणार होते। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा संमेलन जो आहे तो चालणार होता। मात्र आता जी काही माहिती भारतीय जनता युवा मोर्चाच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे त्या अनुषंगाने जे.पी. नड्डा यांचा आज नागपुरात येण्याचा जो कार्यक्रम होता तो रद्द झालेला आहे आणि त्यांच्या जागी स्मृती इराणी जी आहेत ते तरुणांना या संमेलनात संबोधित करणार आहे। भाजपची पार्लमेंटरी बोर्डाची आज बैठक होत आहे। विविध राज्यांमध्ये लोकसभेचे उमेदवार जे आहेत ते निश्चित करण्याची प्रक्रिया जी आहे ती भाजपमध्ये सुरू आहे आणि त्या अनुषंगाने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची ही मीटिंग जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांचा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांचा नागपूरचा राष्ट्रीय युवा संमेलनामध्ये सहभाग जो आहे तो रद्द झालेला आहे। मात्र त्यांच्या जागी स्मृती इराणी येत आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे या संमेलनात राहणार आहे आणि ते संमेलनाला संबोधित करणार आहेत। अमोल, रजत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।